रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे अंगारकी चतुर्थी, तर त्यानिमित्त देवाची पूजा झाली. ही देवाची पूजा झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे. तर सर्व आवरून झालं बाहेरचं सर्व, आणि नंतर मग देवपूजा करायला घेतली. तर सांगायचा उद्देश की आपल्या अंगारकी ही खूप मोठी आहे आणि त्या दिवशी आपण देवाची, गणपती बाप्पांची सेवा करतो. तर त्याचप्रमाणे मी सुद्धा देव पूर्ण छान असे घासले, अभिषेक केला गणपतीचा, ते तुम्ही पाहालच पुढं. आणि अंगारकी आणि 4-5 दिवस झाले मी शिवपुराण कथा सुद्धा पारायण चालू केलेलं आहे. आणि श्रावण महिना म्हटलं की खूपच सणवार येतात आणि आपल्याला पण खूप प्रसन्न वाटतं देवदेव करण्यासाठी. आणि श्रावण महिना खरंच देवदेव करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे जेवढं कराल तेवढं कमीच आहे. तर तुम्ही ते पाहालच. अंगारकीच्या दिवशी मी मस्त अभिषेक केला गणपती बाप्पाचा आणि नंतर मग नैवेद्यसुद्धा केले, पण मला ते व्हिडिओ घेता नाही आले. मी मोदक केले होते गव्हाच्या पिठाचे, तांदळाच्या पिठाचे नाही केले, कारण की घाई गडबडीमध्ये आम्ही काल पूर्ण देवदर्शनच करत होतो, गणपतीला गेलो होतो बाहेर. आणि काय माहिती मला काय म्हणजे गणपती व्हिडिओ घेताच नाही आला. आणि नंतर मग सकाळचंच हे मी दाखवते रुटीन. आणि त्यानंतर महादेवाचं मंदिर जे आहे तिथे मी गेले, तिथल्याही पूजा केली. आणि तिथे सुद्धा तुम्हाला तर माहीत आहे गणपतीची जागा, कार्तिकजी, अशोक सुंदरी या सगळ्यांची, म्हणजे आता श्रावण महिन्यात खूप प्रदीप मिश्राजींनी उपाय सांगितले. तर गणपतीचा पण काल छान असे उपाय सांगितले होते, ते सुद्धा मी फॉलो केले. आणि मोदक घेऊन गेले आणि एवढं भारी वाटलं की जिथं आमच्याकडं गणपतीचं मोठं मंदिर आहे चौकामध्ये, तिथं नैवेद्य दिला मी. 11 मोदक, घरी मी 21 मोदक केले होते. घरच्या गणपतीला 11 आणि बाहेरच्या गणपती जो गेले होते तिथे 11 मोदक दाखवले. तर त्या काकांनीसुद्धा छान असं गणपतीला नैवेद्य दाखवला माझा आणि खूप भारी वाटलं. त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता पूजा छान झाली. रांगोळी सर्व काढून झालं आणि अगदी घर एकदम प्रसन्न वाटत होतं. धूप जे लावलं होतं पूर्ण वास दरवळत होता. त्यानंतर मी शिवपुराण वाचलं. जवळजवळ रोजचा मी 1 अध्याय वाचते. 15 अध्याय आहेत. जसा वेळ भेटेल तसा करते, कारण की घरची पण कामं असतात, त्यातून अध्याय पण खूप मोठे आहेत त्याच्यामध्ये. तर थोडं वाचते. सकाळचं जास्त वाचते, दुपारचं कमी आणि संध्याकाळी जास्त वाचते. तर इथे तुम्ही पाहू शकता मंदिरात सुद्धा आले मी, छान अशी पूजा केली. आणि नंतर मग पुन्हा संध्याकाळी आपलं अंगारकी सोडायची होती. जवळजवळ 9:15चा टायमिंग होता. आणि मग मी पूजा केली. आरूसुद्धा होती माझ्यासोबत. गणपती बाप्पाची छान पूजा केली, चंद्राची केली. चंद्राची म्हणजे चंद्रोदय होतो, जवळजवळ आलाच नव्हता, चंद्र खूप उशिरा येतो. बाहेरून पूजा करून आल्यानंतर मग मी गणपती बाप्पाची पूजा केली. दुर्वा, फूल सर्व वाहिलं आणि आरती झाली. आणि मग देवाला प्रसाद दाखवला मोदकाचा. तर आता गणपती येतात त्यामुळं पांढरे तांदळाचे मोदक तर होणारच, पण आमच्या घरी सर्वांना गव्हाच्या पिठाचे मोदक आवडतात आणि खूप छान लागतात हे सुद्धा तांदळाच्या पिठापेक्षा. तर सगळ्यांना हे जास्त आवडतात, त्यामुळे सगळ्यांच्या आवडीनुसार बघून. आणि बाप्पालासुद्धा मोदक म्हटला की तो कुठलाही का असेना. तर अशा प्रकारे छान अशी झाली अंगारकी. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. आम्ही चाललो आहे गणपती बुक करायला, म्हणजे आजचा. तर आज आम्ही सकाळीच गेलो होतो 10 वाजता, मिस्टर घरी होते म्हणून. आणि आरू पण थोडी तब्येत बिघडली होती, त्यामुळं थोडी बरं वाटत होतं, मग तिला घेऊन गेलो. नंतर मग उशीर झाला की मग गणपती सगळे बुकिंग होतात. मग हे म्हणले आपण आजच जाऊया. आणि तो काल का परवा स्टॉल लागला आहे, दादांचे मित्र आहेत ते, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच. पण गणपती सगळे शाडू मातीचे जे म्हणतात त्याच्यापासून हे गणपती बनलेले आहेत सर्व. तर खूप छान छान मूर्त्या होत्या, पण जी भेटली नजरेसमोर तीच पटकन सिलेक्शन झालं. जास्त वेळ लागला नाही. आणि तुम्ही पण गेस करा की कोणतंही आम्ही सिलेक्ट केली असेल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि गणपती बाप्पा नक्की सांगा मी कोणता चॉईस केला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.